पुण्याच्या मध्यवर्ती भागात बसचा थरार. आप्पा बळवंत चौकात भरधाव बस घुसली दुकानात. आप्पा बळवंत चौक पुण्यातील गजबजलेल्या परिसरात आज दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव बसने थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत प्रकाश कार्ड्स आणि श्री बालाजी कार्ड्स या दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुकानांचे शटर आणि काचा पूर्णपणे फुटले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान या अपघातामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. गाडी आली कशा प्रकारे आली, नेमकं काय घडलं होतं? मी कॉलवर बोलत होतो आईशी, तेवढं 800 बघितलं तेव्हा गाडी सुद्धा माझ्या अंगावर आली. तुम्ही मला पळायचं सगळं सुधारलं नाही, तेवढं सगळं आकाश वगैरे माझ्या अंगावर आले तेव्हा मी धावलो. तेवढं जास्त घटना झाली, मला सुधारलं नाही काय. दारामध्ये दारात गाडीसमोर होतं तेव्हा जोरात ते आवाज आला पडते तेव्हा मी धावलो. तेवढं मला काहीच सुधारलं नाही. अशी घटना झाली. साधारण काय वेळ झालेला होता काय? साधारण 4-4:30 शॉपचं नाव माझे आहे प्रकाश कार्ड. तर आम्ही दुकानामध्ये बसलो होतो. मी नव्हतो, माझा वर्कर होता कैलास म्हणून. नशिबाने त्याला काही जीवितहानी काही झालेली नाही आहे, लागलेलं नाही आहे. तर ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे, पण ह्याच्यात मला काही माहिती नाही आहे ब्रेक फेल झाला आहे का आणि काही स्टेअरिंग सुटलं आहे. कारण की काही लोक त्यांना म्हणतात की लेफ्ट साईडला टँकर होता पाण्याचा म्हणून टेम्पोवाल्यांनी राईट साईडला गाडी दाबलेली आहे, पण मला काही माहिती नाही. आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं होतं मला 1 वर्ष झालेलं आहे दुकान चालू करून. मी हे परचेस केलं आहे, माझं तिथं लोन वगैरे सगळं चालू आहे. आणि मी फर्निचर हे फक्त 8 ते 9 महिन्यापूर्वी केलं होतं. ह्याच्यामध्ये माझं नुकसान खूप झालेलं आहे. तर मला फक्त एवढीच विनंती आहे की बाबा ते पेमेंटला मला इथे सांगायचं की बाबा माझं काही नुकसान झाले ते मला भरून द्यावे. आणि ह्याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्यापूर्वी गाडी घेतली होती, त्याचं पण नुकसान झालेलं आहे. काय काय नेमकं नुकसान झालेलं आहे? तुमची नुकसान तर गाडी अजून काय काय सामान तुमचं? कशाचं दुकान होतं नेमकं Actually तुमचं? तुम्ही पाहिलं नुकसान तर दुकानाचं कॅमेरे केले तर तुम्ही एक पण वस्तू जागेवर नाही आहे. म्हणजे कीबोर्ड पासून जर म्हटलं तर सगळे सुटलेलं आहे, काहीच जागेवर नाही. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.